आणि ह्या ओंकाराची साधना केली तर त्याचे आपल्या शरीरावर काय विविध परिणाम होतात, सप्तचक्र जागृती आणि ओंकार याचा परस्पर संबंध काय, प्रशासनातली जबाबदारी आणि एकीकडे घरच्या जबाबदाऱ्या, सांसारिक जबाबदाऱ्या, अशा दोन्हीकडच्या तारेवरच्या कसरतीमध्ये मी होते. आणि अशा वेळी ओंकार माझ्या आयुष्यामध्ये आला आणि जेव्हा मी ओंकाराची ही साधना सुरू केली तेव्हा ह्या ताणतणावाचं व्यवस्थापन इतक्या सुंदररित्या मला जमायला लागलं की मी खरं सांगू ओंकाराच्या प्रेमातच पडले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. विश्वस्पंदाचा नाद म्हणजे ओंकारनाद. काय नेमका परिणाम होतो? अगदी बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ओंकार म्हणायला लागता तेव्हा तुमचा मेंदू जो आहे तो अतिशय शांत व्हायला लागतो. तुमच्या मनातल्या विचारांची संख्या जी आहे ती कमी व्हायला लागते, जप करायला लागतात. तसे हे हॅपी हार्मोन्स सगळे ॲक्टिवेट होतात. तुम्ही ओंकार गायला लागता तसं तुमच्या लक्षात येईल की तुमची पचनशक्ती सुधारायला लागते. पोटामध्ये असतं तर त्यामुळे ते पोटातले सगळे अवयव जसजसे संतुलनात यायला लागतात तसतसं व्याधीतून आपोआप मुक्ती व्हायला लागते. पूर्णच वातावरणाबद्दल आपल्याला त्याचं आकलन हे सोपं होतं. आणि मग अशा वेळी आपल्याला जो पुढचा कोश दिलेला आहे विज्ञानमय कोश, जो बुद्धीचा कोश असं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला निर्णय व्यवस्थित घेताना जेव्हा विचार खूप जास्त असतात तेव्हा कन्फ्युजन, गोंधळल्यासारखी स्थिती असते. योग्य निर्णय तुम्ही त्यावेळी नाही घेऊ शकत. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा ओंकार म्हणायला लागता, आकार उकार मकाराची गुंजन आणि ती स्पंदन जशी शरीराला मिळायला लागतात तशी क्लॅरिटी ऑफ थॉट्स हे पण येतं. विचारांची संख्या कमी होते आणि आपलं ते थोडंसं आत्मरूप नक्की काय आहे हे उलगडायला सुरुवात होते. किंवा काही मुलं तुम्ही बघितली की हायपर ॲक्टिव्ह चाइल्ड असं आपण म्हणतो की खूप गडबड अशी करणारी आहे, त्यांचं अटेन्शन नाही, फोकस कमी असतो. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा हा गुणकारी आहे. मोडतोड परत व्यवस्थित मोडतोड भरून काढण्याची ताकद ही महामृत्युंजय मंत्रामध्ये आहे. तसा तुम्ही ओंकार म्हणायला लागता तशी सगळी चक्रांच्या शुद्धीकरणाची क्रिया चालू होते. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, असं म्हणतात की येणारं 2026 साल हे सूर्याचं वर्ष असणार आहे आणि या सूर्याची उपासना जर तुम्हाला करायची असेल तर ओंकारासारखा दुसरा छान पर्याय नाही, मार्ग नाही. ओंकार हा ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा भावला आणि असं म्हणतात की विश्वाची जी निर्मिती झाली तीच मुळी ओंकारातून. पहिला बीज मंत्र म्हणून आपण ओंकार याच्याकडे बघू शकतो. आणि ह्या ओंकाराची साधना केली तर त्याचे आपल्या शरीरावर काय विविध परिणाम होतात, सप्तचक्र जागृती आणि ओंकार याचा परस्पर संबंध काय, किंवा तुम्ही डे टू डे लाईफमध्ये ओंकार साधना केल्यामुळे तुमच्या आयुष्यात काय काय चेंजेस होतात, या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांना. स्मिता कुलकर्णी 22 वर्षापेक्षा जास्ती काळ प्रशासकीय सेवेमध्ये होत्या. त्या डेप्युटी कलेक्टर होत्या आणि आता त्या निवृत्त आहेत. प्रशासकीय सेवेत असताना अनेक महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या, जसं नॅशनल डिझास्टर आहे किंवा निवडणूक प्रक्रिया आहे, यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आणि त्या योग्यरित्या पूर्णही केल्या. त्यानंतर त्यांनी PhD केली सायकोलॉजीमध्ये, वुमन्स आणि मेन्स सायकोलॉजीमध्ये त्या डॉक्टरेट आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग थेरपिस्ट म्हणून त्या काम करतात आणि ओंकाराच्या लवर आहेत. ओंकार तुमच्या आयुष्यात कसा भिनवायचा याचं एक योग्य पद्धतीचं मॉडेल म्हणून मी त्यांच्याकडे बघते. त्यांचे अनेक वर्कशॉप मी अटेंड केलेत आणि आज तुमच्यासमोर त्यांची ही साधना, त्यांचा हा प्रवास आणि त्यांना ओंकार साधनेतनं झालेले फायदे हे तुमच्यासमोर मांडायचे आहेत. सो आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूयात. मॅडम, तुमचं आजच्या एपिसोडमध्ये खूप मनापासून स्वागत.
नमस्कार अनुष्काताई, आणि खूप धन्यवाद सुरुवातीलाच, कारण हा खूप महत्त्वाचा विषय तुमच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहात, त्याबद्दल खरंच मनापासून खूप धन्यवाद. मी पण खूप एक्सायटेड आहे, कारण की मी हे अनुभवलेलं आहे की ओंकाराचे माझ्यावरती काय काय जबरदस्त फायदे झाले. म्हणजे ते तर प्रेक्षकांना आपण सांगूच यात, पण त्याहीपेक्षा मला सुरुवात तुमच्यापासून करायची की डेप्युटी कलेक्टर या पोस्टवरती तुम्ही भरपूर काळ काम केलंय, तर प्रशासकीय सेवेतनं तुम्ही या ओंकार साधनेत किंवा फुल टाईम यामध्ये आलात, तर यामागे काय रहस्य आहे? खरं तर ओंकार किमयाच मी म्हणेन. प्रशासनात मी होते आणि जेव्हा करोना आला तेव्हा करोना आम्हाला पण, प्रशासनाला पण सर्वथा नवीन होता. आणि त्यामुळे आम्ही क्षेत्रीय स्तरावर जिल्हा प्रशासनातले अधिकारी म्हणून आम्हाला रोज वेगवेगळ्या नवीन जबाबदाऱ्या येत होत्या आणि करोनाला सामोरं आम्ही जात होतो. तर अशा वेळी जसं आपल्याला माहिती आहे की ताण हा प्रत्येकाला असतो, तसा तो मलाही होता. आणि करोनासारखी नैसर्गिक आपत्ती तर सर्वथा नवीन होती. त्यामुळं एकीकडे प्रशासनातली जबाबदारी आणि एकीकडे घरच्या जबाबदाऱ्या, सांसारिक जबाबदाऱ्या, अशा दोन्हीकडच्या तारेवरच्या कसरतीमध्ये मी होते. आणि अशा वेळी ओंकार माझ्या आयुष्यामध्ये आला. आणि जेव्हा मी ओंकाराची ही साधना सुरू केली तेव्हा ह्या ताणतणावाचं व्यवस्थापन इतक्या सुंदररित्या मला जमायला लागलं की मी खरं सांगू ओंकाराच्या प्रेमातच पडले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि मग तिथून ती जर्नी चालू झाली. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेंगलोर स्थित जी स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था आहेत, ज्याचे चान्सलर डॉक्टर HR नागेंद्र गुरुजी आहेत, तर त्यांनी त्यावेळी त्या प्रशासनाने असा निर्णय घेतला आणि त्यांचे सगळे शॉर्ट कोर्सेस जे योग रिलेटेड होते ते सगळे त्यांनी आपल्या लोकांसाठी खुले केले आणि ऑनलाईन सुरू झालं. म्हणजे करोनामध्ये ज्या वाईट घटना बऱ्याच घडल्या, पण जी एक खूप चांगली घटना घडली ते म्हणजे ऑनलाईनचं माध्यम आपल्या सगळ्यांना उपलब्ध झालं. आणि त्या ऑनलाईन माध्यमातनं मी ओंकार साधना शिकले आणि मग त्याचा वापर चालू केला आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप परिवर्तन त्याच्यामुळे झालं. खरंय खरंय. मग आता हे ओंकार म्हणजे आता पहिला आपण त्याला बीजमंत्र म्हणू शकतो की ओंकारापासूनच सगळ्या विश्वाची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. किंवा रादर प्रत्येक मंत्राच्या, म्हणजे प्रत्येक पण बहुतांश मंत्राच्या अगोदर ओंकार लावतात. तर या ओंकाराचं काय महत्व आहे? ओंकाराचं महत्वापेक्षा आधी ओंकार म्हणजे नक्की काय असं मी बोलते आणि मग आपण महत्वाकडे जाऊया. तर ओंकार म्हणजे ब्रह्मांडात जो घुमणारा नाद आहे तो म्हणजे ओंकार. आणि आपण सगळ्यांनी शालेय आपल्या अभ्यासक्रमामध्ये बिग बँग थेरी वगैरे वाचलेली आहे, ऐकलेली आहे. तर विश्वनिर्मितीच्या वेळी जो काही एक स्फोट झाला आणि त्या स्फोटानंतर ते विश्व निर्माण झालं, तर त्या विश्वस्पंदाचा नाद म्हणजे ओंकारनाद असं म्हटलं जातं. आणि तो एक अंतर्नाद आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा ब्रह्माचा नाद आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जसं तुम्ही, आणि म्हणून त्या ओंकार नादातूनच विश्वाची निर्मिती झाली असल्यामुळे ह्या विश्वामध्ये जे जे म्हणून तुम्हाला दिसतं आहे त्या सगळ्यामध्ये ती ओंकाराची कंपनं स्थित आहेत. त्यामुळे आपल्या अंतरंगामध्ये आहेत, ब्रह्मांडात आहेत. आणि मग जेव्हा तुम्ही असं त्या ब्रह्मनादाशी किंवा ब्रह्मांडात घुमणाऱ्या नादाशी आपण जोडले जातो तेव्हा ती एकरूपता आपल्याला एक खूप आनंद देऊन जाते असं मला वाटतं. आणि म्हणून ह्याचं एक अनोखं महत्व आहे असं मला वाटतं. आज ऍक्च्युली आपण ज्या ओंकाराबद्दल बोलणार आहेत तर तो ओंकार प्रामुख्यानं मी जो सांगणार आहे तो 3.5 मात्रांचा ओंकार आहे असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण म्हटलं, जसं तुम्ही बीजमंत्र आहे तो एकाक्षरी मंत्र आहेत आणि त्याच्यामध्ये 3 स्वर आहेत, आकार, उकार आणि मकार. आणि ओंकाराचं चित्र जेव्हा बघतो म्हणजे हे 3 स्वर म्हणजे 3 मात्रा असं म्हटलं जातो. आणि चंद्रकोर आणि तो बिंदू जो आहे तो अगदी बिंदू आपल्याला सूक्ष्म वाटला तरी ती अर्धी मात्रा आहे. आणि त्या अर्ध्या मात्रेला प्रचंड महत्व आहे. असा 3.5 मात्रांचा ओंकार असं आपण म्हणतो. आणि हे 3 स्वर कुठले आहेत तर आकार, उकार आणि मकार.
आणि म्हणजेच आपण जे 3 देवता त्याच्याशी रिलेटेड आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे 3 देवता ह्या आकार उकार मकाराची प्रतीका आहेत. आणि जेव्हा आपण ब्रह्मा विष्णू महेशाचं एकत्रीकरण म्हणतो तेव्हा दत्तगुरु पण आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाहीत. आणि जेव्हा आपण ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणतो तेव्हा उत्पत्ती, स्थिती आणि लय असे 3ही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि म्हणून वेदांपासून असं म्हटलेलं आहे की हे सगळं विश्व म्हणजेच ओंकार आहे, ओंकाराने भरून राहिलेलं आहे. आणि म्हणून त्याच्याशी एकरूप होणं हे फार महत्व आहे. आणि म्हणून आपण ओंकार गातो म्हणजे काय करतो तर आपण स्वतःच्या वाणीतून ती स्पंदनं निर्माण करतोय आणि तो आवाज, त्याचे तरंग, ती कंपन आपल्याला अंतरंगामध्ये निर्माण करायची असतात. आणि म्हणून ओंकार जप हा खूप एक शक्तिशाली मंत्र आहे. बरोबर, मी त्याच्यावरतीच येणार होते की हे सगळं अगदी आध्यात्मिक बाजू ओंकाराची आहे की जिथे ब्रह्मा विष्णू महेश यांना तुम्ही रिलेट करता किंवा तिथून तो नाद येतो. त्याचा तुमच्या म्हणजे पूर्वीच्या ऋषीमुनींनी हे जेव्हा ठरवलं की ओंकारापासूनच सगळे मंत्र, काही मंत्र सुरू होतील, तर ह्याच्या मागे नेमकं त्यांची काय भावना असावी किंवा मग याचा आपल्या शरीरावर काय नेमका परिणाम होतो? अगदी बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ओंकार म्हणायला लागता तेव्हा तुमचा मेंदू जो आहे तो अतिशय शांत व्हायला लागतो. तुमच्या मनातल्या विचारांची संख्या जी आहे ती कमी व्हायला लागते. आणि मन जसं आपल्या शांत व्हायला लागतं तसं मग आपली पॅरासिम्पथेटिक सिस्टीम जी आहे, म्हणजे जेव्हा आपण खूप रिलॅक्स आरामात असतो तेव्हा ती पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ही ऍक्टिव्हेट झालेली असते. तर असं जेव्हा तुम्ही ओंकाराचे नाद तुम्ही म्हणायला लागता तेव्हा पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ही ऍक्टिव्हेट होते. आधी जी सिम्पथेटिक सिस्टीम असते, ॲड्रेनलिनचं सिक्रिशन असतं, ते कमी व्हायला लागतं आणि ज्याला आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो. तर जसं तुम्ही ओंकाराचं गुंजन करायला लागता, जप करायला लागतात, तसे हे हॅपी हार्मोन्स सगळे ऍक्टिव्हेट होतात. तुम्हाला माहिती आहे हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड ह्या नावं आपण ऐकलेली आहेत. तर ही सगळी मेंदूशी रिलेटेड गोष्टी आहेत. तर पिट्युटरी ग्लँड ही सगळ्या ग्रंथींची राणी असं समजलं जातं आणि ती सगळ्या स्त्रावांना कंट्रोल करत असते. आणि तिच्या ह्या नियंत्रणामुळे जेव्हा तुम्ही ओंकार गायला लागता तेव्हा बेसिकली आधी तुम्ही रागावलेले असाल, चिडलेले असाल, काहीतरी मोह असेल, असे षड्रिपू जेव्हा आपल्या ऍक्टिव्हेट असतात तेव्हा त्या बीटा वेव्स खूप आपल्या ऍक्टिव्ह असतात. पण जसजसं तुम्ही शांत व्हायला लागतात तसतसं त्या अल्फा वेव्स, ज्या शांततेच्या लहरी आहेत, थीटा वेव्स, ह्या ऍक्टिव्हेट व्हायला लागतात. आणि मेंदूचं शांत होणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जसं जसं तुम्हाला हे करायला लागतं तसं मग तुमची निर्णय क्षमता असेल, स्मरणशक्ती असेल, एकाग्रता असेल, ह्या सगळ्यांवर एक पॉझिटिव्ह फरक पडलेला तुम्हाला लक्षात येईल. जसजसं तुम्ही ओंकार गायला लागता तसं तुमच्या लक्षात येईल की तुमची पचनशक्ती सुधारायला लागते. आकार उकार मकाराचे स्पंद जसे शरीरात उमटायला लागतात, आकाराची जी स्पंदन असतात ती प्रामुख्यानं पायापासून नाभिस्थानापर्यंत असतात. आणि नाभिस्थानी तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा व्याधींचं मूळ हे पोटामध्ये असतं. तर त्यामुळे ते पोटातले सगळे अवयव जसजसे संतुलनात यायला लागतात तसतसं व्याधीतून आपोआप मुक्ती व्हायला लागते. मग पचनक्रिया तुमची सुधारते, रक्ताभिसरण तुमचं सुधारायला लागतं. असं सगळ्याच अवयवांवर तो परिणाम आपला दिसायला लागतो. आणि तो ओंकाराचा स्पंद हा प्रत्येक पेशीचा मूळ स्पंद आहे. आणि त्यामुळे तो मूळ स्पंद जसजसा त्याला ते आघात व्हायला लागतो, आपण जेव्हा ओंकाराचं उच्चारण करतो तेव्हा तो ध्वनी, ते आघात पेशींना मूळ आघात मिळायला लागल्यामुळे मग पेशी पुन्हा सशक्त आणि पूर्वीसारख्या व्हायला चालू होतं. इतक्या छान पद्धतीनं हा ओंकार आपल्या शरीरावर काम करतो, जे अंतर्गत सगळ्या क्रिया सुधारल्या जातात. परंतु मन ही अशी गोष्ट आहे ना की ज्याच्यावर कंट्रोल मिळवायचा असेल किंवा मनाची जर शांतता हवी असेल किंवा मानसिक स्वास्थ्य अनेकांचं आजकाल बिघडलेलं असतं,
त्या बाबतीत ओंकार कशी मदत करू शकतो, म्हणजे ओंकार साधना कशी मदत करते? अगदी महत्वाचा प्रश्न विचारला अनुष्काताई. मुळात मी 1 मिनिट आधी मन म्हणजे काय असं आपण नक्की, थोडं नक्की. बघूया. कारण आता मी सगळ्यांना विचारलं की तुम्हाला मन आहे का, तर सगळेजण हो म्हणतील, पण मन कुठं आहे असं विचारलं तर कदाचित वेगवेगळी उत्तरं येण्याची शक्यता आहे. तर आपल्या योगशास्त्रामध्ये मनाच्या खूप व्यापक विचार केलेला आहे. आणि म्हणजे वेस्टर्न कल्चरमध्ये मनाचं अस्तित्व फार उशिरानं, म्हणजे जेव्हा पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा उदय झाला तेव्हा 19व्या शतकात त्यांना थोडं थोडं मेंदूशास्त्रज्ञांना जाणवायला लागलं की मेंदूच्या पलीकडे पण काहीतरी आहे आणि मन हे पौरात्य सगळे देश जे म्हणतात मनाबद्दल, तर तसं काहीतरी असावं, त्याचं अस्तित्व ते मान्य करायला लागले. पण आपल्याकडे खूप व्यापक विचार केलेला आहे. आणि मन म्हणजे काय, तर इट इज अ कलेक्शन ऑफ थॉट्स, विचारांचं गाठोड आहे आणि ते व्यक्त आणि अव्यक्त विचार आहेत. आणि मन म्हणजे अशी काही एक एंटिटी नाहीये की शरीरात जसं आपण डोकं कुठे आहे, हात कुठे दाखवू शकतो, तसं मन नाही दाखवू शकणार. पण मन आहे ते प्रत्येक पेशीमध्ये आहे. आणि ह्या पेशीला म्हणजे मनाचं जे कार्य आहे त्या मनाच्या कार्यावर ओंकार खूप परिणाम करतो. आपल्याकडे भारतीय तत्वज्ञानामध्ये व्यक्तिमत्वाचा जो विचार केलेला आहे तर पंचकोशाची थेअरी सांगितली जाते. तर पंचकोशापासून आपण बनलेलो आहे. म्हणजे काय, तर आपण अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि मग शेवटचा आनंदमय कोश, असे 5 कोशापासून बनलेलो आहे. आणि ह्याच्यामध्ये मनोमय कोश फार महत्वाचा आहे. कारण काय, तर सगळ्या विचार भावनांचं जे नियंत्रण आहे ते मनोमय कोशात होतं. आणि तुम्हाला माहितीये की आता आपण 80% काय 85% जवळजवळ व्याधी या मनोकायिक, सायकोसोमॅटिक असं आपण म्हणतो, जे जीवनशैलीशी रिलेटेड आहे. आणि आज मॉडर्न मेडिकल सायन्सला अनेक सायकोसोमॅटिक आजारांवर नियंत्रण किंवा हे पूर्ण त्याच्यावर विजय मिळवता आलेला नाहीये. तर ओंकार ही अशी गोष्ट आहे की जे मनावर आधी परिणाम करतं. जसं तुम्ही ओंकार म्हणायला लागता तसं तुमच्या मनातल्या विचारांची संख्या ही कमी कमी व्हायला लागते. आणि निर्विचार मन असं जे आपण म्हणतो ती स्थिती यायला सुरुवात होते. आणि असं जेव्हा मनातले विचार काय म्हणूयात आपले निघून जातात, अशा वेळी मग आपल्याला क्लॅरिटी येते. पूर्णच वातावरणाबद्दल आपल्याला त्याचं आकलन हे सोपं होतं. आणि मग अशा वेळी आपल्याला जो पुढचा कोश दिलेला आहे विज्ञानमय कोश, जो बुद्धीचा कोश असं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला निर्णय व्यवस्थित घेताना जेव्हा विचार खूप जास्त असतात तेव्हा कन्फ्युजन, गोंधळल्यासारखी स्थिती असते, योग्य निर्णय तुम्ही त्यावेळी नाही घेऊ शकत. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा ओंकार म्हणायला लागता, आकार उकार मकाराची गुंजन आणि ती स्पंदन जशी शरीराला मिळायला लागतात तशी क्लॅरिटी ऑफ थॉट्स हे पण येतं. विचारांची संख्या कमी होते आणि आपलं ते थोडंसं आत्मरूप नक्की काय आहे हे उलगडायला सुरुवात होते. सगळ्या वातावरणाबद्दल, आजूबाजूला जी परिस्थिती आहे वातावरणापेक्षा त्याच्याबद्दलचा एक स्वीकार भाव आणि तटस्थ नजरेनं आपणच आपल्याकडे पाहायला लागतो. आणि त्यामुळे आपलं मन जेव्हा शांत होतं तेव्हा आपोआपच आपण म्हटलो तसं जेव्हा तुमचा मनोमय कोश संतुलनात येतो त्याच्याबरोबर प्राणमय कोश संतुलनात येतो, अन्नमय कोश संतुलनात येतो. जेव्हा असंतुलन असतं तेव्हा बघा आपण रागावलेले असतो तेव्हा आपण श्वास जोरात जोरात घ्यायला लागतो, तर प्राणमय कोश दूषित होतो आणि मग आपला जो विकेस्ट अवयव आहे त्याच्यावर मग त्या व्याधी काही ना काही त्याचे परिणाम त्या त्या अवयवांवर दिसायला लागतात. आणि म्हणून आधी मन शांत होणं हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती ओंकाराने साध्य होते. आणि मग मानसिक आजार सुद्धा म्हणजे एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक आजार असतील, आघातोत्तर तणाव जो आपण म्हणतो, हे सगळे जे मानसिक ताण तणाव आणि आजार आहेत
त्याच्यावर सुद्धा ओंकार अतिशय प्रभावी असा ठरलेला आहे. करेक्ट. आणि मी असं म्हणजे आमचा जेव्हा सराव करून घेतला गेला लहानपणी, तो अभ्यास करताना त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी ओंकार म्हणावा किंवा सकाळी लवकर उठून ओंकाराची साधना केल्यानंतर अभ्यास केला तर तो लक्षात राहील. तर ही विद्यार्थ्यांसाठीची सायकोलॉजी अगदी थोडक्यात सांगा की काय आहे. अगदी बरोबर आहे. जेव्हा विद्यार्थी ओंकार करायला लागतात, अगदी त्यांनी 2 मिनिटाचा जरी ओंकार केला तरी विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती ह्या 2 गोष्टींवर ओंकार अतिशय गुणकारी आहे. आणि नाशिकचं जे योग विद्याधाम आहे किंवा एस्वासा विद्यापीठ आहे, या दोन्हीकडेही ओंकारावर खूप रिसर्च झालेले आहेत. म्हणजे कोणीतरी म्हणेल तुम्ही हे हवेत बोलताय का, तर नाही, ह्याच्यावर रिसर्च झालेले आहेत आणि अनेक रिसर्च आर्टिकल तुम्ही गुगल केलीत तरी तुम्हाला मिळतील. आणि त्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती, किंवा काही मुलं तुम्ही बघितली की हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड असं आपण म्हणतो की खूप गडबड अशी करणारी आहे, त्यांचं अटेन्शन नाही, फोकस कमी असतो, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा हा गुणकारी आहे. आणि मी एक उदाहरण आता ह्याच्या निमित्तानं आठवलं. जी काही विशेष गरजा असलेली मुलं आहेत किंवा विशेष मुलं आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ओंकार हा फार गुणकारी म्हणून सिद्ध झालेला आहे. माझ्याकडचं एक छोटंसं उदाहरण सांगते. 2-3 वर्षापूर्वी माझ्याकडे एक कपल, आई वडील आले होते, जे कार्यशाळा अटेंड करत होते. आणि त्यांचं जे मूल आहे ते ऑटिस्टिक चाइल्ड आहे तो, आणि स्वमग्न मुलं आपण ज्याला म्हणतो ते. तर तो मुलगा साधारण 13-14 वयाचा होता. आणि म्हणजे टीनेजर पण तो होता. आणि त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड जे काही शरीरात बदल होते तसे पण होते. आणि तो आईवडिलांबरोबर ते ऐकायला बसला होता. पण त्याला ओंकार इतका आवडला की जो एक 5 मिनिटं सुद्धा जागेवर बसू शकत नव्हता, तो 10 ते 15 मिनिटं त्या ओंकार साधनेमध्ये मग्न होऊन गेलेला होता. बापरे. आणि त्याचं हे रूप बघून आई असं म्हणाली की आपण ह्याच्यावर थोडी मेहनत घेऊन हे करूयात का. तर आम्ही थोडेसे त्याला स्पेशल एफर्ट घेऊन एक रोज 5 मिनिटाचा ओंकार, फक्त आकार उकार मकाराची आवर्तनं अशी करायला सुरुवात केली. आणि जो मुलगा 14-15 वर्षाचा होईपर्यंत एकदाही ज्यानं चित्र खडू हातात घेतले नव्हते, त्यानं त्या दिवशीची आमची प्रॅक्टिस झाल्यानंतर अचानकपणे ओंकाराचं पहिलं आयुष्यातलं चित्र हे ओंकाराचं काढलं. तुम्ही इमॅजिन करू शकता की त्या आईला किती आनंद झाला असेल. आणि आता त्याची प्रगती इतकी आहे, म्हणजे तो स्वतःच्या ताणतणावाच्या साठी एक टूल म्हणून ओंकाराचा वापर करतो आता. त्याची एकाग्रता वाढली, तो छान अभ्यास करतो. आणि आता रिसेंटली त्यानं एका नाटकामध्ये काम केलं होतं. तर अशा मुलानं म्हणजे ती ड्रेपरी घालणं, त्याच्यानंतर डायलॉग पाठ करणं आणि लोकांना सामोरं जाणं, हे 3 चॅलेंजेस त्यानं पार केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ओंकाराचा खूप मोठा सहभाग आहे असं. म्हणजे यापेक्षा जबरदस्त उदाहरण काय असू शकतं. म्हणजे नॉर्मल लोक सुद्धा करतात, परंतु विशेष मुलांना सुद्धा याचा इतका जबरदस्त फायदा होतो. हे ऐकून खूप छान वाटलं. खरंच हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्या प्रेक्षकांनाही नक्की उत्सुकता निर्माण झाली असेल मॅडम, की या ओंकाराची साधना नेमकी कशी करायची, त्यासाठी काय पूर्वतयारी आवश्यक आहे, आणि ही ओंकार साधना नेमकी कधी करायची, सकाळी करायची, संध्याकाळी करायची, दुपारी करायची, या सगळ्याविषयी सांगा आता. अगदी महत्वाचा प्रश्न आणि लोकांना जिव्हाळ्याचा प्रश्न. ओंकार म्हणताना पूर्वतयारी म्हणजे एकतर तुमची बैठक छान पाहिजे. मग तुम्ही स्वस्तिकासन, वज्रासन किंवा सुखासनामध्येही करू शकता. तुम्ही खुर्चीवर बसून करू शकता, जमिनीवर बसून करू शकता. आसन हे खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे ओंकाराचा नाद आपण आपल्या शरीरामध्ये घुमवणार आहोत, बरोबर आहे. तर त्यापूर्वी आपलं शरीर शिथिल असणं फार महत्वाचं आहे. त्या ओंकाराच्या नादाला घुमायला जागा पाहिजे. जर तुम्ही ताण घेऊन एकदम असं स्टिफ होऊन बसलात तर तो ओंकार छान तुमचा म्हटला जाणार नाही. त्यामुळे शरीराचं शिथिलीकरण, योग्य आसन स्थिती, शरीराचं शिथिलीकरण आणि ओंकार म्हणण्याच्या आधी थोडंसं दीर्घ श्वसन, ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि वेळ, वेळेचा प्रश्न महत्वाचा आहे. ओंकार हा तुम्ही सकाळी किंवा पहाटे, ब्राह्ममुहूर्ताचं महत्व सांगितलेलं आहे. पहाटे करू शकलात तर फार उत्तम आहे.
संध्याकाळीही तुम्ही करू शकता आणि रात्री झोपण्यापूर्वी पण करू शकता. मगाशी आपण फायदे बघत होतो. रात्री झोपण्यापूर्वी का ओंकार करावा हे मी सांगते, कारण झोपेची गुणवत्ता ही ओंकाराने फार सुधारते. आणि असे अनेक टेस्टिमोनियल्स आपल्याकडे आहेत की झोपेचा प्रॉब्लेम खूप जणांना आहे आणि ओंकार म्हणायला लागलो म्हणजे परवाच अगदी मला एका साधकांनी लिहून कळवलं की जवळजवळ 10 ते 12 वर्षानंतर मी इतका गाढ झोपलो असं त्यांनी लिहिलं होतं. तर हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हे शरीर शिथिलीकरण, त्याच्यानंतर दीर्घ श्वसन 2 ते 3 मिनिटं तुम्ही थोडंसं दीर्घ श्वसन करा. आणि ओंकार जेव्हा आपण उच्चारणार आहे तेव्हा प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं की श्वास घेऊन मग श्वास सोडत असताना उच्छ्वासाच्या वेळी आपण हे उच्चारण करणार आहोत. करेक्ट. त्याचा डेमो तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना नक्की दाखवा, पण त्याआधी तुम्ही त्याच्या अगोदर किती वेळ खाल्लं पाहिजे, म्हणजे जेवणाचा काही नियम आहे का? येस. भरल्या पोटी ओंकाराची साधना कधीही करायची नाही. किमान 1.5 ते 2 तास तरी मध्ये वेळ गेलेला पाहिजे. कारण जसा तुम्ही ओंकार म्हणायला लागतात तसे ओंकाराचे जे पाद आहेत ते खालपासून वरपर्यंत अशी तुम्हाला ती कंपनं जाणवायला लागतात आणि आपल्या अन्नाची जी दिशा आहे ती वरून खाली आहे. तर एकमेकाविरुद्ध नाही होता कामा. आणि त्याचा परिणाम योग्य व्हायचा असेल तर रिकाम्या पोटी करणं हे फार महत्वाचं आहे. हा एक महत्वाचा मुद्दा होता. मग आपण आता डेमो बघूयात. हो. तर ओंकार उच्चारणाबद्दल सांगते की वेद उपनिषदांपासून किंवा आतापर्यंत ज्या ज्या विद्वान लोकांनी सांगितलेलं आहे, ज्याला जसा ओंकार भावलेला आहे तसतसं त्या उच्चाराचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे अमुकच करावा किंवा अमुक वेळ करावा असा साधारण रेफरन्स म्हणजे अगदी एकच मिनिट तुम्हाला थांबवते की लहान मुलांचा मगाशी आपण उल्लेख केला की छोटी मुलं पण करू शकतात. साधारणतः किती वयापासून ही मुलं करू शकतात? ज्याला आपल्या सूचना पाळता येतात, म्हणजे 7 ते 8 वर्षाच्या वयापासून बरोबर. तर तो मुलगा अगदी शास्त्रोक्त नाही म्हणणार लहान मुलगा, तर मग त्यांनी कसाही उच्चार केला तरी त्याचा शरीरावरती योग्यच परिणाम होतो. ऍक्च्युली त्याचं नादरूप डिस्टर्ब व्हायला नाही पाहिजे. पण मी सांगते म्हणजे सकृ देवधन नावाचे खूप विद्वान होऊन गेले ज्यांनी ओंकार किमया नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते म्हणताना त्या लहान मुलाला म्हणजे कोणीही म्हणताना तुम्हाला ते म्हटल्यावर छान वाटत असलं, सुखावं वाटत असला, आनंद येत असला तर तो उच्चार तुमचा बरोबर आहे. त्यामुळे फार तुम्ही कारण त्याच्यावर पण मतमतांतर आहे की उच्चारण आणि वेगवेगळ्या व्याधींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार सांगितले गेलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आपलं लक्ष काय आहे, आपल्याला काय साधायचंय हे लक्षात ठेवून ओंकार करायला पाहिजे. पण मी जो आता सांगणार आहे तो सर्वसाधारणपणे कुणीही ओंकार करू शकतं. अशाच ओंकाराबद्दल आपण बोलूयात. व्याधीनुसार मग त्या वेगवेगळे प्रकार पण आहेत त्याच्यामध्ये. तर तसा ओंकार केला जातो. मग त्याच्यामध्ये ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत म्हणजे प्रदीर्घ ओंकार, न्यूख ओंकार असे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके. पण आता मी जो ओंकार सांगते त्याच्यामध्ये आपण एकतर डायरेक्ट ओम असं उच्चारण न करता आकार, उकार, मकार आणि म्हणजे तो एकत्रित अ मधून उ मधून म अशा पद्धतीचा ओंकार आपण सांगणार आहेत. आकाराचं गुंजन 2 सेकंद, उकाराचं 3 सेकंद आणि मकार काहीसा लांबून 5 सेकंद असा किमान 10 सेकंदाचा ओंकार प्रत्येकानं करावा. आणि सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही करणार आहेत जितका वेळ असेल किमान 5 मिनिटाचा तरी ओंकार प्रत्येकाने केला पाहिजे असं मी आवर्जून सांगेन. आणि जर कोणी असं आपल्यापैकी म्हणत असेल की मला वेळ नाहीये तर तुम्ही अक्षरशः स्वतःला फसवत आहात असं मी सांगते की 5 मिनिटं सुद्धा आपण स्वतःला काढू शकत नसेल तर ते चुकीचं आहे. तर माझी अशी सगळ्यांना विनंती राहील. आणि सातत्यता हा एक दुसरा मुद्दा आहे. मी परत शेवटी हा अधोरेखित करेन, पण असं करणं महत्वाचं आहे. तर आता मी तुम्हाला एक आवर्तन करून दाखवेन की कसा ओंकार करावा. आता 1 मिनिटात सांगते की आकार हे तुमचं व्यावहारिक
जीवन आहे ते मार्गी लागण्यासाठी आकार म्हटला जातो. बरं. उकार हा हृदयस्थानचा आहे. त्या भावनांवर नियंत्रण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आणि सगळ्या भावना सकारात्मक करायचं असेल तर उकाराचं गुंजन करावं. आणि मकार हा जो आहे तो विवेकाचा प्रतिनिधी आहे. बरं. लक्षात आलं? म्हणजे काय श्रेयस आणि काय प्रेयस हे तुम्हाला मकारामुळे कळतं. त्यामुळे ते तिन्ही अशा दाखवणं वेगवेगळ्या गोष्टी हे फार महत्वाचं आहे. मी एक आवर्तन करून दाखवते. आपल्याला जसं जमेल 3 आवर्तनं, 9 आवर्तनं, 11 आवर्तनं अशी तुम्ही करू शकता, पण किमान 5 मिनिटाचा ओंकार तरी जरूर करावा. आपल्या प्रेक्षकांनाही विनंती आहे की जर तुम्ही आमच्या सोबत केलं आणि तुम्हाला कसं वाटतं हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो बी रेडी. मॅडमच्या सूचनेनुसार आपण सगळेच जण ओंकार 5 मिनिट का होईना करूयात. आता आपण 2-3 आवर्तनं करूयात. आकार जेव्हा म्हणायला आपण चालू करतो तेव्हा त्या खालच्या पिचमध्ये ज्याला खर्जात म्हणजे जे संगीतातले दर्दी लोक आहेत त्यांना खर्ज स्वर माहिती असेल तर नेहमीची तुमची आवाजाची जी पट्टी आहे त्याच्यापेक्षा एक थोडंसं एक पट्टी खाली असा तो आकार आपण सुरू करायचा. आकारातून उकार, उकारातून मकार. म्हणताना एक अर्ध बोट आपलं तोंड उघडायचं, खूप तोंड उघडायचं नाही. म्हणतो तसं एवढं तोंड उघडायचं नाहीये. मग मिटताना उकार आणि पूर्ण आपले ओठ एकमेकांवर अलग म्हणजे टेकवलेले जेव्हा असतील, तोंड पूर्ण मिटलेले असतात ओठ एकमेकांवर, तेव्हा मकार येईल. तर आपण म्हणून बघूया. येस. श्वास घेऊन श्वास सोडत असताना हे उच्चारण करायचे. श्वास घ्या, दुसरं आवर्तन करूयात. श्वास घ्या, आकार म्हणत असताना शरीराच्या खालच्या भागावर, उकाराचं उच्चारण करत असताना शरीराच्या मधल्या भागावर आणि मकार म्हणत असताना शरीराच्या वरच्या भागावर लक्ष केंद्रित करायचं आणि तिथे जाणवणाऱ्या स्पंदनांचा, कंपनांचा आपण अनुभव घेत आहोत. शेवटचं आवर्तन करूयात. श्वास घ्या, अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही ओंकार म्हणता तेव्हा तो म्हटल्यानंतर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की तो नाद असा एक घुमत राहतो. म्हणजे स्टुडिओत पण एक वेगळ्या प्रकारची शांतता जाणवली आणि बॅक ऑफ द माइंड सुद्धा काहीतरी पीस आहे असं सगळ्या गोष्टी जाणवल्या. त्याचा पण अनुभव घ्यायचा. तो नाद म्हणजे तो ऍक्च्युली आता ध्वनी आणि नादामधला फरक थोडासा पटकन सांगते. ध्वनी म्हणजे आवाज, आपण बोलतो तो आवाज, आणि त्याची बारीक होत जाणारी जी गूंज आपण म्हणूया त्याला नाद म्हणतात. म्हणजे तबला डग्यावर, आपण डग्यावर जेव्हा तबलची पहिल्यांदा थाप मारतो तो म्हणजे ध्वनी, आणि त्याचा उमटत जाणारा जो बारीक नाद, गूंज जी आहे कमी कमी होत जाणे, तो म्हणजे नाद आहे. आणि ओंकाराचा नाद म्हणतो आपण. तर तो नाद जाणवला नाही तरी तो ती कंपनं आपल्या शरीरामध्ये घुमत असतात, उमटत असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. खूपच छान. आणि जेव्हा आपण या पॉडकास्टच्या निमित्ताने चर्चा करत होतो तेव्हा एक अगदी अधोरेखित झालं की स्ट्रेससाठी वेगळा ओंकार आहे आणि BP शुगरसाठी वेगळा ओंकार आहे. तर अगदी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा की नेमका तो BP शुगरसाठीचा आणि स्ट्रेससाठीचा कुठला ओंकार आणि तो कसा म्हणायचा. नाही, आता स्ट्रेससाठी तर तुम्ही जो आपण डेमो दाखवला तो आहे. हो. आता ऱ्हस्व आणि दीर्घ ओंकार असे 2 फरक आहेत त्याच्यामध्ये. तर ऱ्हस्व ओंकार म्हणजे काय, तर एका वेळी एका श्वासामध्ये आपण 8 वेळा जेव्हा ओंकार म्हणतो त्याला ऱ्हस्व ओंकार म्हणतात. आणि एका श्वासामध्ये जेव्हा 4 वेळा ओंकार म्हणतो, स्पीड थोडा कमी करतो, त्याला दीर्घ. आणि एका श्वासात 2 वेळाच ओंकार म्हणतो त्याला प्रदीर्घ किंवा प्लुत ओंकार असं म्हटलं जातं. तर ऱ्हस्व दीर्घ ओंकार जस्ट आपण परत म्हणून दाखवूया. एक श्वास घ्यायचा, श्वास घेऊन श्वास सोडत सोडत
फास्ट ओंकार म्हणतो त्याला ऱ्हस्व ओंकार म्हणतात. मी तो म्हणून दाखवते. माझ्यासाठी सूचना आहेत. श्वास घ्या. ओम 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 ओम. हा झाला ऱ्हस्व ओंकार. ओम 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 असं मी 8 वेळा एकाच श्वासामध्ये म्हटलं. आता स्पीड थोडा कमी करायचा, वेग कमी करायचा आणि दीर्घ ओंकार म्हणायचा आहे. तो कसा म्हणायचा म्हणून दाखवते. श्वास घ्या. ओम 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 ओम. आणि प्रदीर्घ ओंकार म्हणजे आता ओंकाराची जी प्रार्थना आहे तेव्हा कामदम मोक्षदम असं देणारा तो ओंकार आहे असं आपण म्हणतो. तर कामदम म्हणजे व्यावहारिक गोष्टी मार्गी लावण्याच्या असतील तेव्हा ऱ्हस्व ओंकार किंवा ओ जास्त वेळ म्हणायचा. पण मोक्ष मिळवण्यासाठी योगी लोक जो म्हणतात तो प्रदीर्घ ओंकार आहे किंवा दीर्घ ओंकार असं आपण म्हणूया, जो आता मी म्हणून दाखवला. प्रदीर्घ मात्र 2च वेळा आपल्याला म्हणायचा आहे. तो कसा म्हणू आपण, तो म्हणून दाखवते. श्वास घ्या. ओम ओम. त्यामुळे व्याधीनुसार ओंकार ऱ्हस्व दीर्घ प्लुत असे म्हणायचे. आणि अगदीच काही नाही जमलं तरी पण ज्या पद्धतीने आपण मगाशी डेमो दाखवला त्या पद्धतीने म्हणजे रोजच्यासाठी सुरुवातीला हा फरक न करता 10 सेकंदाचाच ओंकार करावा जो मी मगाशी दाखवला. आणि फक्त अजून एक प्रकार सांगते ज्याला न्यूख ओंकार म्हणतात, ज्याच्यामुळे ज्ञानेंद्रियांना प्रचंड चेतना मिळते. तो फास्ट ओंकार आहे. 4, 8, 12 असे तुम्हाला तुमच्या आवाजाच्या श्वासाच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही तो म्हणायचा आहे. आणि त्याला जोडून ऱ्हस्व म्हणजे फास्ट ओंकाराला जोडून एक प्रदीर्घ ओंकार म्हणतो, त्याला न्यूख ओंकार असं म्हणतात. आणि पुढच्या साधनेसाठी तो तयार करतो. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपताना किंवा दुपारी सुद्धा तुम्ही तो न्यूख ओंकार म्हटलं तर तुम्हाला लक्षात येईल की आळस पटकन झटकला जाऊन तुम्ही अगदी ताजे तवाने व्हाल. तर ते फास्ट म्हणायचे, क्षमतेपेक्षा जास्त म्हणायला जायचं नाही मात्र. ओके, तर मी न्यूख ओंकार म्हणून दाखवते. श्वास घ्या. अर्थात मी आता श्वास घ्या असं म्हणते, इतर वेळी आपलं आपलं करताना आपण श्वास घेतच असतो. अशी वेगळी सूचना देण्याची गरज नसते, नैसर्गिकपणे ते करावं. न्यूख ओंकार बघूया. श्वास घ्या. ओम 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 ओम. एकदम फास्ट म्हणतोय आणि त्याला जोडून एक मोठा प्रदीर्घ ओंकार. अशा पद्धतीचं वेगवेगळ्या व्याधींसाठी वेगवेगळे ओंकार सांगितलेले आहेत. सप्तचक्रावरती सुद्धा ओंकार काम करतो, तर ते कसं होऊ शकतं? खूप महत्वाचा प्रश्न. सप्तचक्रांबद्दल 1 मिनिट बोलूयात आपण. सप्तचक्र म्हणजे काय, तर आपल्याकडे शरीरामध्ये ऊर्जा केंद्र आहेत वेगवेगळी असं मानलं गेलेलं आहे. आपल्याकडच्या ऋषींना त्यांच्या साधनेमध्ये, समाधी अवस्थेमध्ये, ध्यान अवस्थेमध्ये असं लक्षात आलं की असे शरीरामध्ये काही केंद्र आहेत जे आता मॉडर्न मेडिकल सायन्सनी पण सिद्ध केले, ज्याला आपण प्लेक्सस म्हणतो. आणि तिथे सगळ्या नाड्या नसांचं जाळं आहे असं आता फिजिकली सुद्धा आपण ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे हे आपल्या ऋषीमुनींचे किती महान काम आहे आपल्यावरती. तर ही ऊर्जा केंद्र जी आहेत ती सप्तचक्र ज्याला आपण म्हणतो. मी खालपासून वरपर्यंत आधी नावं सांगते त्यांची आणि मग ओंकार त्याच्यावर कसा परिणाम करतो हे सांगते. तर खालपासून वरपर्यंत आपण जाताना आपल्या शरीराचा जो भाग आता खुर्चीला आपल्या टेकलेला आहे किंवा जेव्हा तुम्ही आसन घालून बसा तिथे आपलं मूलाधार चक्र असतं. मूलाधार चक्राच्या वरती थोडंसं स्वाधिष्ठान चक्र असतं. नाभीच्या वरती मणिपूर चक्र असतं. हृदयामध्ये अनाहत चक्र, कंठामध्ये विशुद्धी चक्र, 2 भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आणि वरचं जे आहे क्राऊन चक्र ज्याला म्हणतो सहस्त्रदल चक्र. अशी त्या चक्रांची नावं आपल्याकडे सांगितली गेलेली आहेत. जेव्हा तुम्ही ओंकार म्हणायला लागता, मी मगाशी सांगितलं की मनावर परिणाम खूप करतो आणि ओंकार हा सगळ्यात पहिल्यांदा आज्ञाचक्रावर काम करतो जो मनाशी संबंधित आहे. आणि जसा तुम्ही ओंकार म्हणायला लागतात तशी सगळी चक्रांच्या शुद्धीकरणाची क्रिया चालू होते. आपल्याकडे प्रत्येक चक्रावर
चक्र ही कमलदल आहेत असं सांगितलं गेलेलं आहे आणि त्या कमळाला पाकळ्या आहेत. आता ऋषीमुनींनी त्याला कमलदल आणि पाकळ्या सांगितलेल्या आहेत, तर ऍक्च्युअली ते अवयव जर तुम्ही बघितले तर ते तशाच पद्धतीचे अवयव जे कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहेत, फक्त या पाकळ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. आणि मग आपल्याला कंपन निर्माण करायचे, ते चक्राची शुद्धी करणं, ऍक्टिव्हेट करणं आणि हायर फ्रिक्वेन्सीला त्याला ट्यूनअप करणं, हे काम ओंकारामुळे होतं. आणि त्या प्रत्येक चक्रावर पाकळ्या आहेत आणि प्रत्येक चक्राचा एक बीजमंत्र सांगितलेला आहे. आता बीजमंत्र किंवा बीजाक्षर म्हणजे काय, तर ओंकारापासूनच प्रत्येक व्यंजन हे ओंकारातले अ आणि म ही 2 अक्षरे जी आहे, पहिला आणि शेवटचं, ते अक्षर आणि व्यंजन असं मिळून ते म्हणजे त्याला व्यंजनाचं रूप प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक शब्द आपण जे उच्चारतो, जे प्रत्येक व्यंजन उच्चारतो, ते म्हणजे त्या ओंकाराचं कॉन्सन्ट्रेटेड डोस आहे असं आपण म्हणूया. आणि म्हणून त्या प्रत्येक चक्राला एक बीजाक्षर सांगितलेलं आहे, मुख्य स्पंदन मंत्र असं आपण म्हणूया. आणि पाकळ्यांवर पण बीजाक्षर आहेत. तर त्याच्या पण वेगवेगळ्या पद्धत आहेत. पण मी एक तुम्हाला सांगते की ओंकार आणि त्याला जोडून त्या चक्राचा बीजमंत्र, मुख्य स्पंदन मंत्र असं म्हणूया, तो जर तुम्ही उच्चारलात तर त्या चक्राच्या नियंत्रणात जे अवयव आहेत ते अवयव चांगले होतात, धष्टपुष्ट होतात. त्यांचं काही कार्य बिघडलं असलं, त्याच्याशी रिलेटेड काही व्याधी असल्या तर त्या सुरळीत व्हायला सुरुवात होतात. म्हणजे नुसता ओंकार म्हटला तरी तुम्हाला हा परिणाम दिसेल, पण विशेष व्याधीसाठी तुम्हाला चक्र साधना करायची असेल तर मग त्या चक्रावर तुम्ही विशेष प्रयत्न केले पाहिजे. बरोबर आहे. आपण आता काही सप्तचक्र सगळं नको बघूया, फक्त मूलाधार चक्राची साधना कशी करायची. मग तर प्रत्येक अक्षर सांगते मी, फक्त चक्र आणि त्याचा अक्षर सांगते आणि मग कशी करायची एक छोटा डेमो आपण घेऊयात. तर आता मूलाधार चक्राचा मुख्य स्पंदन मंत्र किंवा बीजमंत्र आहे तो ल हा आहे. आणि त्याचं बीजाक्षर म्हणजे स्पंदन मंत्र जेव्हा म्हणतो तेव्हा लम, ल वर अनुस्वार, म्हणजे तो ल हे व्यंजन आणि त्याच्यामध्ये आकार ओंकारातले अ आणि म हे जेव्हा मिक्स होतात तेव्हा तो लम असा होता. त्यामुळे ओम लम, ओम लम असा जर तुम्ही मंत्र म्हणायला लागलात तर ते मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट व्हायला, समन्वयात यायला आणि मग हायर फ्रिक्वेन्सीशी त्याचं काय म्हणूया ट्युनिंग करायला सुरुवात होते. तर आता मूलाधाराची जर तुम्हाला साधना करायची असेल तर तुम्ही कशी कराल, तर ओम लम, ओम लम, ओम लम. मग स्वाधिष्ठान चक्र ओम वम, वम हे त्याचं बीजमंत्र आहे. ओम वम, ओम वम. असं करत करत तुम्ही सहस्रदल चक्रापर्यंत म्हणजे प्रत्येक चक्राचा जो बीजमंत्र आहे तो आणि ओम याचा एकत्रित उच्चार करून तुम्ही ते बॅलन्स करू शकता, त्याची साधना करू शकता. आणि प्लस त्याच्यावर जी पाकळ्यांवरची जी अक्षर आहे, ज्याला बीजाक्षर आपण म्हणतो, ती पण तुम्ही उच्चारू शकता. म्हणजे मूलाधार चक्राला 4 पाकळ्या आहेत, तर श, स, श, व अशी अक्षर आहे, तर त्याचं पण तुम्ही उच्चारण करू शकता. म्हणजे स हे समज बीजाक्षर आहे मूलाधार चक्रावरचं एक, तर तुम्ही ते 8-8च्या पटीत म्हणून त्याला जोडून एक ओंकार, म्हणजे सम 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 अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही जितकं त्याच्यात तीव्रतेत जाल, जितक्या तुम्ही त्याच्यात डीप अभ्यास कराल तितकं हे डीप होत जाईल. पण बेसिक नुसतं त्याचा बीजाक्षर आणि त्याला ओंकाराची जोड दिली तरी तुमचे चक्रा बॅलन्स व्हायला मदत होईल. सो इतके सगळे ओंकाराचे फायदे आहेत. फक्त अगदी मला ऐकायला आवडेल की तुमचा महामृत्युंजय जप याच्यावरती पण विशेष अभ्यास आहे आणि त्याचे खूप सारे फायदे तुम्ही सांगता नेहमी. तर आपल्या प्रेक्षकांना जो शेवटपर्यंत आता हा पॉडकास्ट बघतायत त्यांच्यासाठी महामृत्युंजय जपाचं जे महत्व आहे, महती आहे, ती अगदी थोडक्यात सांगा. महामृत्युंजय जप हा खरंच एक ओंकारा सारखाच अत्यंत बलशाली, शक्तिशाली
असा मंत्र आहे ज्याच्यामध्ये 33 अक्षरं आहेत आणि त्या प्रत्येक अक्षराशी रिलेटेड देवता सांगितल्या जातात किंवा ते जेव्हा उच्चारतो तेव्हा त्याचा परिणाम हा वेगवेगळ्या अवयवांवर वेगवेगळ्या पद्धतीनं होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचं उच्चारण चालू होतं तेव्हा त्या ज्या ध्वनी लहरी आहेत त्या आज्ञाचक्रानं आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत्या होतात आणि जेव्हा तो तुम्ही उच्चारायला लागतात तेव्हा एक रेझोनंट वेव्ह त्याच्यामध्ये तयार होते. एक 2 मिनिटं आधी रेझोनन्स म्हणजे काय हा कारण खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर ओंकार काय किंवा महामृत्युंजय मंत्र काय, तर तो जसा उच्चारायला सांगितलेला आहे तसा योग्य उच्चार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये रेझोनन्स निर्माण होतो. म्हणजे काय तर जेव्हा 2 ध्वनी लहरींची फ्रिक्वेन्सी मॅच होते त्याला रेझोनन्स असं म्हणतात, अनुनाद असं आपण म्हणतात. आणि म्हणून ओंकाराला आपण नादानुसंधान असं म्हणतो की आपल्याच नादाशी अनुसंधान साधायचंय. आणि कोणताही मंत्र म्हणत असताना आपण काय करत असतो तर आपल्या उच्चारातून ज्या काही ध्वनी लहरी निर्माण होत आहेत त्या ध्वनी लहरी आणि त्यांचा परिणाम जिथे शरीरामध्ये अपेक्षित आहे. आपल्या ऍक्च्युली शरीराला सुद्धा एक नैसर्गिक फ्रिक्वेन्सी असते आणि फक्त शरीराला नाही बरं का, आपल्या आजूबाजूला जे जे तुम्हाला सजीव आणि निर्जीव दिसत आहे त्या प्रत्येक वस्तूला एक ईश्वर दत्त किंवा कॅरेक्टरिस्टिक अशी त्याची फ्रिक्वेन्सी ठरलेली असते. म्हणजे ती वस्तू जेव्हा कंप पावते ती ठराविक कंपन संख्या विशेष हर्ट्झ मध्ये जी फ्रिक्वेन्सी मोजतो तशी फ्रिक्वेन्सी प्रत्येकाला असते. आणि महामृत्युंजय मंत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या जीन्समध्ये ते जे जीन्सची तुम्ही रचना बघितलेली असेल 2 शिडी सारखे दिसतात त्याच्यामध्ये स्फटिक जल असतं. जेव्हा तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणायला लागता तेव्हा त्या स्फटिक जलामध्ये ती कंपनं निर्माण होतात. मी आता एक्झॅक्ट फ्रिक्वेन्सी विसरले पण 528 हर्ट्झ बहुतेक इफ आय एम नॉट रॉंग की त्या तिथली जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी महामृत्युंजय मंत्र जेव्हा तुम्ही म्हणायला लागता तेव्हा निर्माण होते. आणि तुम्हाला हे ऐकून माहिती असेल की जेव्हा डॉक्टर हात टेकतात आणि आता काही आम्ही करू शकत नाही अशा वेळी कदाचित त्याला मृत्यूतून परत आणण्याची ताकद ज्या मंत्रामध्ये आहे आणि मग पुरश्चरण वगैरे करतात बऱ्याचदा महामृत्युंजय मंत्राचं. कारण जीन्समध्ये झालेली मोडतोड परत व्यवस्थित मोडतोड भरून काढण्याची ताकद ही महामृत्युंजय मंत्रामध्ये आहे. आणि महामृत्युंजय मंत्र जेव्हा सिद्ध केला गेला विशिष्ट अक्षांश रेखांशावर तो मंत्र सिद्ध केलेला आहे जिथे त्याचे जास्तीत जास्त फायदे होतील. संजीवनी मंत्र असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. आणि आजही म्हणजे पहिल्यांदा ऋग्वेदामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. त्याच्या निर्मितीच्या पण वेगवेगळ्या कथा सांगतात पण एक त्यातली कथा की शुक्राचार्यांनी तो सिद्ध केलेला आहे. आणि आपल्याकडे नगर जवळ पुंटांबा नावाचं जे गाव आहे त्याच्या शेजारी आजही शुक्राचार्यांचं मंदिर आणि कचदेवयानीचं मंदिर जे पुरातत्व खात्याकडे नोंद आहे तर तिथे आहे. तर ते ठिकाण त्यांनी शोधलं आणि तिथले ते बरोबर आणि तिथे ते सिद्ध केला गेला. त्यामुळं महामृत्युंजय मंत्र पण हा अतिशय शक्तिशाली आहे. आणि ओंकार आणि महामृत्युंजय मंत्र असं जर तुम्ही एकत्रित एखादं मेडिटेशन करू शकलं ज्याच्याबद्दल मी नंतर बोलेन पण ते खूप शक्तिशाली असं आहे असं मला वाटतं. म्हणजे ओंकार म्हणण्याच्या अगोदर महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आणि मग ओंकार करायचा नाही. ऍक्च्युली हे एक मेडिटेशनचं तंत्र जे आहे ते खास करून एसव्यासा विद्यापीठानं ही डेव्हलप केलेलं मेडिटेशनचं तंत्र आहे ज्याला माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक असं म्हणतात. मनध्वनी अनुनाद तंत्र ज्याच्यामध्ये ओंकार आणि महामृत्युंजय मंत्र अशा दोन्हीचा वापर केलेला आहे. त्याच्यात 8 स्टेप्स आहेत. 1-2 मिनिटात मी त्या स्टेप्स तुम्हाला सांगते. ओपनिंग प्रेयर आहे आणि क्लोजिंग प्रेयर आहे. सुरुवातीची आणि शेवटच्या ज्या 2 स्टेप आहेत त्या म्हणजे प्रार्थनेच्या स्टेप्स आहेत. सुरुवात आपण महामृत्युंजय मंत्रांनी करतो आणि महामृत्युंजय मंत्रांनी त्याची सुरुवात झाल्यानंतर मग मगाशी मी जसा ओंकार सांगितला
तसा अकार उकार मकार आणि मग अ उम एकत्रित अशी ओंकाराची मोठ्यांदा आपण आवर्तन करतो. आता जेव्हा तुम्ही एखादा जप म्हणायच्या पण 3 पद्धती आहेत. एक मोठ्यांदा, एक पुटपुटून म्हणतो आपण, उपांशू असं त्याला म्हटलं जातं, आणि तिसरा मानसिक जप, मनातल्या मनात केला जाणारा जप. तर ह्याच्यामध्ये मनातल्या मनात केला जाणारा जप हा सगळ्यात पॉवरफुल किंवा सगळ्यात जास्त चांगला म्हणजे परिणामकारक असं म्हटलेलं आहे. तर आपल्याकडे मोठ्यांदा जो जप म्हणतो त्याला आहत असं शब्द आहे. आघातामुळे निर्माण होतात ध्वनी लहरी, तर त्याला आहत ध्वनी असं म्हणतात. आणि जो मनातल्या मनात म्हणतात तो अनाहत जप. तर ह्याच्यामध्ये पहिली आणि शेवटची स्टेप सांगितली. मधल्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण मोठ्यांदा ओंकार म्हणतो आणि नंतर मनातल्या मनात ओंकार म्हणतो, ज्याला अनाहत असं म्हणतात, आघाताशिवाय निर्माण होणारा. आणि तुम्हाला अनाहत हा शब्द ऐकून माहिती असेल, बरोबर आहे, की असे काही आपल्याला आघाताशिवाय सूक्ष्म असे नाद आहेत जे जाणवायला लागतात, मनातल्या मनात आपल्याला तो म्हणायचा. असं करत करत आपण पुढे जातो. ओंकार झाल्यानंतर महामृत्युंजय मंत्राचं पण तसंच करायचं, मोठ्यांदा म्हणायचा, मनातल्या मनात म्हणायचा. असं करत जेव्हा जातो तुम्ही, एखादा जप जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणायला लागता तेव्हा एक स्टेप अशी येते, एक क्षण असा येतो की तो जप आपोआप व्हायला लागतो, विनासायास, एफर्टलेसली व्हायला. आपण तो शरीरात भिनला असं म्हणतो, श्वासागणिक त्याचा व्हायला लागतो. त्याला अजपा जप किंवा अजपा जप हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर अजपा जप सुरू होतो आणि मग तो जेव्हा कंटिन्यू होतो तेव्हा एक क्षण असा येतो की पूर्ण तो जपही थांबून जातो आणि फक्त एक असीम निरव शांततेचा तुम्ही अनुभव घेतो. मला वाटतं मेडिटेशनचा परमोच्च ज्याला आपण सत चित आनंद म्हणतो, तो सच्चिद आनंद. आणि मग त्या साधनेमध्ये अशा सच्चित आनंद अवस्थेमध्ये एक संकल्प केला जातो. संकल्प म्हणजे काय? एक सकारात्मक विचार, एक पॉझिटिव्ह वाक्य आपल्यासाठी निवडायचं आणि ते पुन्हा पुन्हा म्हणायचं. ती आपली नॅचरल स्टेट आहे. त्याच्यामध्ये जसा एक पॉझिटिव्ह थॉट घेतो आणि तो पुन्हा पुन्हा म्हणतो, तेव्हा पहिल्यांदा मनावर, भावनांवर आणि नंतर प्रत्यक्षात तो संकल्प सिद्ध व्हायला सुरुवात होते. यालाच मनध्वनी अनुनाद तंत्र असं म्हणतात. आणि मी हे एकमेव मेडिटेशन असं म्हटलंय ज्याच्यामध्ये आहत अनाहत हे सुंदर कॉम्बिनेशन आणि ओंकार आणि महामृत्युंजय इतकं सुंदर, छान. तर इतका सुंदर असा हा ओंकार आहे आणि या ओंकाराचे जर फायदे इतके अगणित आहेत, तर मला असं वाटतं की हा पॉडकास्ट बघून खूप सारे जणांना आता इच्छा झाली असेल की रोज रोज डे टू डे लाईफमध्ये ओंकार साधना आपण करावी. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मंडळी हे आम्हाला नक्की सांगा. तुमच्या अनेक मित्रमैत्रिणींपर्यंत हा एपिसोड शेअर करा, जेणेकरून अनेकांना याचा लाभ घेता येईल. आणि येस, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच वेगवेगळे गेस्ट आणि वेगवेगळे विषय घेऊन आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्याशी गप्पा मारत असतो. सो आज मी फॉर्मल अशी क्लोजिंग करणार नाही आहे या एपिसोडची, तर आज आपण मॅडमचं गायडेड मेडिटेशन ऐकणार आहोत, जे तुम्ही पण आमच्यासोबत करा. आणि त्याच नोटवर हा पॉडकास्ट इथेच थांबेल. सो ओव्हर टू यू मॅडम. येस, धन्यवाद अनुष्काताई. क्लोजिंग करण्यापूर्वी आणि मेडिटेशन सुरू करण्यापूर्वी परत एकदा तुमचे मनपूर्वक आभार आणि सगळे तुमच्या टीमचे अतिशय धन्यवाद सांगते. आणि तुमच्या माध्यमातून अनेक जणांना ओंकार जप करण्याची, त्याच्याशी मैत्री करण्याची एक स्फूर्ती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते, कारण हा अगदी बिनखर्चाचा उपाय आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्या विश्वासावर आज आपण आता मेडिटेशनला सुरुवात करूया. मी आत्ता जे म्हटलं माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक म्हणजेच मनध्वनी अनुनाद तंत्र, याचा एक छोटासा आपण अनुभूती घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. आपला पाठीचा कणा, मान आणि मस्तक सगळं एका रेषेत करायचं आहे. डोळे अलगद बंद करायचे आहेत आणि आपण सुरुवातीला 2 वेळा दीर्घ श्वसन करूयात आणि त्यानंतर प्रार्थनेनं आजच्या साधनेला आपण सुरुवात करणार आहोत. श्वास घ्या, सोडा,
श्वास घ्या, सोडा. प्रार्थनेसाठी सगळ्यांनी हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. त्रिनेत्रधारी शिवाचं जे रूप आपल्या मनाला भावतं ते रूप डोळ्यासमोर घ्यायचं आहे. सर्व इष्ट देवता आज या साधनेदरम्यान आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या अवतीभोवती उपस्थित झाल्या आहेत. अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे आणि अत्यंत प्रेम भावनेनं, समर्पण भावनेनं आजच्या या साधनेला आपण सुरुवात करत आहोत. दीर्घ श्वास घ्या. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांती. नमस्कार मुद्रेतले हात पुन्हा एकदा मांडीवर चिन मुद्रेमध्ये घेऊन जायचे आहेत. यानंतर आता आपण ओंकाराची आवर्तन करणार आहोत. ओंकाराची आवर्तन करत असताना आपण क्रमाक्रमानं अकार, उकार, मकार आणि त्यानंतर अ उ म चं एकत्रित उच्चारण करणार आहोत. पहिलं आवर्तन करूयात. श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. अ उ म एकत्रित दीर्घ श्वास घ्या. यानंतर आता आपण ओंकाराचा आहत अनाहत जप करणार आहोत. आहत जप म्हणजे आत्ता केला तसा मोठ्यांदा आणि अनाहत जप म्हणजे आहतासारखा अगदी हुबेहूब पण मनातल्या मनात केलेला जप होय. आहत जप आकार मोठ्यांदा. दीर्घ श्वास घ्या. अनाहत जप अमनातल्या मनात आहतासारखा अगदी हुबेहूब. दीर्घ श्वास घ्या. आहत जप उ मोठ्यांदा. दीर्घ श्वास घ्या. अनाहत जप उ मनातल्या मनात आहतासारखा अगदी हुबेहूब. दीर्घ श्वास घ्या. आहत जप म मोठ्यांदा. दीर्घ श्वास घ्या.
अनाहत जप म मनातल्या मनात आहतासारखा अगदी हुबेहूब दीर्घ श्वास घ्या. आहत जप अ उ म एकत्रित मोठ्यांदा दीर्घ श्वास घ्या. अनाहत जप अ उ म एकत्रित मनातल्या मनात दीर्घ श्वास घ्या. यानंतर आता आपण महामृत्युंजयाची आवर्तन करणार आहोत. महामृत्युंजयाच्या उच्चारणामुळं निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरीतली ऊर्जा 2 भुवयांच्या मध्ये असलेल्या आज्ञाचक्रावाटे संपूर्ण शरीरभर प्रवाहित होणार आहे. पेशींमध्ये सुसंवाद निर्माण होऊन पेशींच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया अत्यंत वेगानं चालू होते. याची सूक्ष्म अनुभूती घेण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणूनच त्रिनेत्रधारी शिवाचं जे रूप आपल्या मनाला भावतं ते रूप पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणायचं आहे आणि अत्यंत समर्पण भावनेनं महामृत्युंजयाचं आवर्तन करायचं आहे. दीर्घ श्वास घ्या. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. महामृत्युंजयाचा आहत अनाहत जप आता आपण करणार आहोत. आहत जप मोठ्यांदा दीर्घ श्वास घ्या. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. अनाहत जप महामृत्युंजय मनातल्या मनात म्हणायचंय. दीर्घ श्वास घ्या. महामृत्युंजयाच्या आणि ओंकाराच्या आहत अनाहत जपामुळं शरीर आणि मन अगदी एकरूप होऊन गेले आणि त्या दिव्य तत्वाशी आपण जोडले गेलो आहोत. ती वैश्विक ऊर्जा ते विश्व चैतन्य शरीरभर प्रवाहित झालं आहे आणि एका असीम नीरव शांततेचा आपण अनुभव घेत आहोत. तो अनाहत ओंकारनाद आता जणू काही 10 दिशांमध्ये भरून राहिलेला आहे आणि म्हणूनच त्या अनाहताची आपण पुन्हा एकदा 3 आवर्तनं करायची आहेत. मनातल्या मनात 3दा ओंकार आपण म्हणणार आहोत आणि असा ओंकार करत असताना आपल्या असं लक्षात येईल की आता हा जप आपल्याला मुद्दामहून करावा लागत नाहीये. तो आपोआप विनासायास होऊ लागला आहे. यालाच अजपा जप स्थिती असं म्हटलं जातं. आणि अशा या स्थितीचा अनुभव घेत असतानाच एका अनाहूत क्षणी आपल्या असं लक्षात येईल की आता हा जपही थांबलाय आणि उरली आहे ती फक्त आणि फक्त असीम नीरव शांतता, सत चित आनंद स्थिती. त्या अनाहत ओंकाराची म्हणजेच मनातल्या मनात ओंकाराची 3 आवर्तनं करायची आहेत.
एका असीम नीरव शांततेचा आपण अनुभव घेत आहोत. सत चित आनंद स्थिती, सच्चिदानंद स्थिती. आणि याच सत चित आनंद स्थितीत आता आपण एक संकल्प करणार आहोत. संकल्प म्हणजे एक सकारात्मक वाक्य. सकारात्मक वाक्याचं एक छोटंसं बीज आज आपण हृदयात लावणार आहोत, जेणेकरून आपला हा संकल्प इंद्रियापर्यंत, पेशींपर्यंत, रंध्रापर्यंत पोचेल आणि हे सगळेजण संकल्प सिद्धीसाठी एकजुटीनं कामाला लागतील. संकल्पाची ही आवर्तनं पूर्ण विश्वासानं 3 वेळा करायची आहेत. एका असीम नीरव शांततेच्या क्षणी आज आपण एक संकल्प केलेला आहे. सृष्टीत भरून राहिलेलं ब्रह्मचैतन्य आपल्या हृदयातच स्थित आहे आणि आजूबाजूच्या साऱ्या चराचर सृष्टीमध्येही ते अगदी भरून राहिलेलं आहे. याची सुंदर अनुभूती आज आपण घेतली आहे. आणि म्हणूनच आज या साधनेची सांगता करत असताना आपण सगळ्यांसाठी, साऱ्या विश्वासाठी प्रार्थना करायची आहे, शांतीपाठ म्हणायचा आहे. शांतीपाठासाठी सगळ्यांनी हात पुन्हा एकदा नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. दीर्घ श्वास घ्या. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घर्षण करायचे आहेत आणि दोन्ही तळवे अलगद डोळ्यावर ठेवायचे आहेत आणि परावर्तित ऊर्जेचा अनुभव घेत घेत आणि आजूबाजूच्या वातावरणाबद्दल सजग होत होत अलगद डोळे उघडायला हरकत नाही.